जालना जिले में पीने के पानी में जहरीले तत्वों की मात्रा खतरनाक स्तर पर पहुंच गई। भूजल सर्वेक्षण विभाग की जांच में 45% से अधिक पानी के नमूनों में नाइट्रेट की अत्यधिक मात्रा पाई गई। प्रशासन की लापरवाही के कारण नागरिकों का स्वास्थ्य गंभीर संकट में है। हम सभी जानते हैं कि पानी जीवन का आधार है, लेकिन क्या हो अगर यही पानी जहर बन जाए। जालना जिले में भूजल सर्वेक्षण विभाग की जांच में बड़ा खुलासा हुआ है। बीते 5 महीनों में 1000 से अधिक पानी के नमूनों की जांच की गई, जिसमें 402 नमूने दूषित पाए गए हैं। सबसे चौंकाने वाली बात यह है कि 218 नमूनों में नाइट्रेट की मात्रा 45% से अधिक पाई गई, जो स्वास्थ्य के लिए बेहद खतरनाक है। यही नहीं, 108 पानी के नमूनों में कॉलीफॉर्म बैक्टीरिया, 4 में ई कोलाई बैक्टीरिया और 39 नमूनों में मैग्नीशियम, सोडियम और कैल्शियम जैसे तत्व पाए गए हैं। ये स्पष्ट संकेत है कि पानी की गुणवत्ता तेजी से बिगड़ रही है। गांव में पीने के पानी में इन रसायनों और बैक्टीरिया की मौजूदगी लोगों के स्वास्थ्य के लिए गंभीर खतरा है। लेकिन सवाल ये उठता है कि प्रशासन इस खतरे को कम करने के लिए क्या कर रहा है। नाइट्रेट हे जे प्रमाण आपल्या वातावरणात वाढलेलं आहे, हे आपण मॅक्झिमम टाईम ॲज अ पेस्टिसाइड म्हणजे खताचा वापर करतो आपण, आणि खताचा वापर जे आपण पिकावर करतो आणि त्या पिकावाटे जे आपले धान्य आपण खातो आणि त्याच्या पद्धतीने लोक जे कामं करणारे आहेत त्यांच्यावर फार दुष्परिणाम त्याचे होतात। कारण की त्याची परमिसेबल जी तुम्हाला पॉलिसी आहे ती आपल्या कृषी प्रधान देश असल्यामुळं शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे, आणि ते माहिती नसल्यामुळं ते कोणत्याही प्रमाणात खत जे आहे ते जास्तीच्या प्रमाणात दिले जातात आणि त्याच्यामुळं ते आपल्या शरीरात जातात। एक तर नाकावाटे, आपल्या श्वासोच्छवासाच्या प्रक्रिया वाटे, दुसरं आहे पाण्यावाटे, आणि तिसरं डायरेक्ट ती ग्रेन खाल्ल्यानंतर। तर त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये श्वासोच्छवास प्रक्रियेवर प्रॉब्लेम होतो, दम्याचा त्रास होतो, रेस्पिरेटरी फेल्युअर होऊन जातो आणि लिव्हरवर परिणाम होतो, त्याच्यामुळं हिपॅटोमा होऊ शकतो। तिसरं आहे आपले जे किडन्या असतात ते किडनी फेल्युअर होऊ शकते आणि शरीरावर दुसरे फार घातक परिणाम होतात। डोक्यामध्ये आपल्या ब्रेनवर सुद्धा ते जमा होऊन आपले जे फंक्शन असतात नेहमीचे त्याच्यामुळं फारसे डिसऑर्डर येत आहेत। तर ह्याला ऑर्गॅनोफॉस्फरस ही जी गोष्ट आहे त्या ग्रुपमध्ये नायट्रेट म्हणून सुद्धा येतं, जे की एकदम कमी प्रमाणात वापरलं पाहिजे आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाही। आणि त्याच्यामुळं शरीरावर आजकाल फारच दुष्परिणाम होऊ राहिले। त्याच्यामुळं डायबिटीज, हायपरटेन्शन ह्या गोष्टी यंग एजमध्ये मुलांना व्हायला लागलेल्या आहेत आणि किडनी फेल्युअर हे एक फार दुष्परिणाम होत आहे। तर त्याच्यासाठी काहीतरी लिमिट असायला पाहिजे की तुम्ही इतकेच लिमिटमध्ये ते खतामध्ये वापरायला पाहिजे।